एक कूलर 4,410 रुपयाला विकल्याने 1,890 रुपये तोटा झाला, तर शेकडा तोटा किती झाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता तोटा काढण्यासाठी पहिले आपण खरेदी किंमत काढूया। आता किती रुपयाला विकला होता आपण? इथे 4,410 ला विकला होता। तोटा किती झाला होता आपल्याला? 1890 झाला होता। यांची बेरीज करून घेऊया। 0 शी 0, 9 1 10 शी 0, हातचाला 1, 8 1 9, 9 4 13, 13 शी 3, हातचाला 1, 1 2, 2 4 6। म्हणजे ते कूलर किती रक्कम होतं? तर 6,300 रुपयाचं ते कूलर होतं। आपल्याला तोटा आला होता 1,890 रुपये। आता तोटा काढायचा आपल्याला, तर काय करा मग? आता तोटा काढत असताना आपण काय करतो? तर एकूण 1890 गुणिला 100 आणि एकूण खरेदी किंमत त्याला भागीला घ्यायची। तर किती होतं? तर 6,300 होते। मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले। आता sin 3 18 आणि 3 3 9 म्हणजे 3 ने भाग जर 63 ने जर भाग दिला तर 63 एक 63, 63 3 म्हणजे 189 होतील। म्हणजे इथे 3 आणि हे जर शून्य इथे ठेवले तर म्हणजे किती आलं होतं? तर 30 उत्तर आलं होतं। म्हणजे किती तोटा झाला असेल? तर 30% व्यवहारात तोटा झाला असावा। पर्याय क्रमांक किती आहे? तर मग 4 हे बरोबर आहे। या व्यवहारामध्ये किती तोटा झाला? तर 30% तोटा झाला होता। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।